नमस्कार. बातमीच्या बोलामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी जितेंद्र जाधव. आपण बातमीच्या बोलाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा करत आहोत आणि विशेष म्हणजे इंदापूर विधानसभा मतदारसंघ राज्यामध्ये हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर भाजपनं दावा केलाय. या मतदारसंघावर अजित पवार गटाने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केलाय. याच मतदारसंघावर आता नुकताच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आठवले गटा साहेबांचा जो पक्ष आहे त्या पक्षाने पण या ठिकाणी दावा केलाय आणि प्रत्येक पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना वाटतं की ही जागा आम्हाला सुटावी. याच सर्व बाबीवर आपण चर्चा करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मकरे यांच्याबरोबर बोलणार आहोत, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. आपण तुमचं बातमीचं बोलामध्ये सहर्ष स्वागत. आपण बारामती लोकसभेची निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणुका काही महिन्यावरती येऊन ठेपल्यात. त्यातच तुम्ही इंदापूर विधानसभेच्या जागेवर दावा केलाय. तुम्ही स्पष्ट पक्ष नेतृत्वापासून सर्वांनाच मागणी केली की इंदापूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पार्टीला घ्या. काय वाटतं तुम्हाला, कशी केली मागणी? 2004ला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेब या पक्षाची युती असताना 2004ला इंदापूर विधानसभेची जागा ही रिपब्लिकन पक्षाला मिळाली होती आणि त्याच्यामध्ये मी स्वतः उमेदवार होतो. तेव्हापासून इंदापूर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मतदारसंघ आंबेडकरी चळवळीतील लोक आणि रिपब्लिकन पक्षाला मानणारा मतदार वर्ग वाढलेला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते हर्षवर्धनजी पाटील साहेब, कारण त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची महायुती होती, शिवसेना होती त्याच्यामध्ये. तर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी हे प्रामाणिक काम हर्षवर्धनजी पाटील साहेबांचं केलेलं आहे. त्यानंतर काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुका, लोकसभेच्या माध्यमातून लोकसभेच्या उमेदवार सन्माननीय सुनेत्रा वहिनी पवार यांचं सुद्धा काम या महायुतीच्या उमेदवार असताना आमचे केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने इंदापूर तालुक्यातल्या हजारो रिपब्लिकन मतदारांनी सुनेत्रा वहिनी पवार यांचं काम केलेलं आहे. मग त्याचबरोबर येत्या विधानसभेमध्ये आमची सध्या वाढलेली ताकद, इंदापूर तालुक्यामध्ये वाढलेली ताकद, या ताकदीचा विचार करता इंदापूर विधानसभेची जागा ही रिपब्लिकन पक्षालाच मिळावी अशी आम्ही ठाम मागणी आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्याकडे केलेली आहे. आणि जर आठवले साहेबांनी जर ही आमची मागणी पूर्ण केली तर रिपब्लिकन पक्ष पूर्ण ताकदीनिशी इंदापूर विधानसभेची जागा म्हणजे लढवून योग्य तो निकाल देईल, ह्या म्हणजे शंका नाही. तुम्हाला अंदाज आहे की इंदापूर विधानसभेवर यावेळेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा असेल? 100%. कारण ज्याप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं प्रामाणिक काम केलेलं आहे, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. बरोबर आज रिपब्लिकन पक्षाला उमेदवारी मिळाल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व मतदार हे प्रामाणिकपणे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला मतदान करतील, याबद्दल कुठलंही दुमत नाही. आपण नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याच निवडणुकीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रकारचे आरोप केले गेले. त्यामध्ये मग कोणी काय खाल्लं, कोणी काय केलं, ह्या सर्व गोष्टी झाल्या. या सर्व आरोपामुळे महायुतीच्या उमेदवाराला या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं. काय म्हणजे मलिता गँग हा एक विषय पुढे आला. मग त्या मलिता गँगमुळे तुम्हाला काय त्या प्रॉब्लेम आला किंवा काय मतदारांना काही वेगळी भूमिका घ्यावी भाग पाडलं? अख्ख्या आता जे तुम्ही मलिता गँगचं सांगितलं, या अख्ख्या त्या पिक्चरमध्ये रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी किंवा कुठला कार्यकर्ता त्या अख्ख्या म्हणजे टीममध्ये कुठंच सामील नाही. त्याच्यामुळं या मलिदा गँगचा किंवा इतर गोष्टीचा आमच्या उमेदवाराला कुठल्याही कोण आहे, पण नेमकं सामील कोण आहे त्यामध्ये? म्हणजे तुम्हाला थोडीफार तर माहिती कळत असेल. आता काय आता पत्रकारांनाच सर्व गोष्टी माहिती असतात, ते आता आम्हाला काय माहित. आम्हाला तर म्हणजे गोष्ट मी ऐकतोय मलिदा गँग, पण नक्की काय ते अजून आम्हाला आता प्रत्यक्ष आम्ही बघितलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही काय याबद्दल बोलत नाही. काय मग तुम्ही आता या जागेची मागणी केली इंदापूरच्या, इकडे एका बाजूला दत्तात्रय भरणेसारखे तगडे विद्यमान आमदार आहेत, तर दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटलांसारखे एक दिग्गज नेतृत्व ज्यांनी राज्याचं 20 वर्ष नेतृत्व केलंय. यामध्ये तुम्हाला वाटतं की पक्ष नेतृत्व तुमचा विचार करेल? 100%. जर पक्ष नेतृत्वाने जर आमचा विचार केला तर हर्षवर्धनजी पाटील आणि दत्तात्रय भरणेमामा यांना सुद्धा रिपब्लिकन पक्षाचं काम करावं लागेल, यात शंका नाही. मग आता भविष्यामध्ये तालुक्यात चर्चा चालू झाली की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले तालुक्यामध्ये की ही जागा आम्ही पुन्हा हॅट्रिक करणार. दत्ता मामाची भरणीचे एका बाजूला बॅनर लावले, तर एका बाजूला विमानाचं कुठल्या अनोळखी व्यक्तीने बॅनर लावलाय, तिथं आमचा स्वाभिमान, आमचं विमान असं काय बरंच लिहिलं गेलंय. कसं बघताय तुम्ही दोन्ही बॅनर? भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.
उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या म्हणजे अजून म्हणजे काय उमेदवार फायनल झाले नाहीत. आपण ही पक्षाची मागणी केलेली आहे की बाबा जर रिपब्लिकन पक्षाला जर आपण उमेदवारी दिली तर 100% आम्ही त्याचा निकाल लावू. दुसरा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की इंदापूर विधानसभा मतदारसंघातली किंवा या भागातली लोक भाजपवर नाराज आहेत असं कळतंय, आणि त्यातल्या त्यात पवार साहेबांचा जो पक्ष होता राष्ट्रवादी काँग्रेस, त्यामध्ये दुपळी निर्माण झाली, 2 गट पडले, काही दादांकडे गेले तर काही पवार साहेबांकडे गेले. नक्कीच ह्या दोन्ही घटना आणि हे लोकांचं जो म्हणणं पाहिलं तर इंदापूरमध्ये जर ह्या दुसऱ्या तिसऱ्या पर्यायाला अपक्षासारखा उमेदवार उभा राहिला, त्याने आपली स्वतःची अपक्ष उमेदवार जाहीर केली, एक सवजूड कोण व्यक्ती असेल, तर तुम्ही कशी लढत होईल, लढतीकडे कसं बघता? नाही, भाजपवर लोक मतदार नाराज आहेत असं काय म्हणता येणार नाही. कारण कालची लोकसभेची निवडणूक ही मतदारांनी हातात घेतलेली आहे. ते काय नेत्याला बघून उमेदवारी झालेले नाही, तर जो स्थानिक उमेदवार आहेत त्या उमेदवारांना बघून कालचं मतदान झालेलं आहे. त्याच्यामुळं भाजपवर नाराज आहे किंवा अजितदादांवर नाराज नाही. कारण हे फार मोठे नेते आहेत दोन्ही. त्यांनी सुद्धा म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून बघतोय भारतीय जनता पार्टीचं मुख्यमंत्री सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध योजना, त्याचबरोबर दत्तामामा भरणे हे विद्यमान आमदार आहेत. मग ते सुद्धा आता या सध्या विधानसभेच्या रेसमध्ये आहेत. परंतु त्यांच्या माध्यमातून सुद्धा जो इंदापूर तालुक्यामध्ये झालेला विकास, इंदापूर शहरामध्ये झालेला विकास हा नाकारता येत नाही. त्याच्यामुळं नाराज म्हणता येत नाही. आता मगाशी तुम्ही प्रश्न विचारला की मलिदा गँग, आता काय मलिदा गँगच्या ह्याच्यामुळं काय नाराजी लोकांमध्ये असू शकतो, म्हणजे मलिदा गँग इंदापूरमध्ये आहे, आता काय ते असू शकते असं म्हणजे मी पण 100% काही सांगू शकत नाही त्याच्यामध्ये. मग आता इंदापूर नगरपालिकेमध्ये भरत शेठ शाह यांचं नाव तुतारीकडून समोर येत आहे, कधी आप्पासाहेबांचं नाव येत आहे, कधी महारुद्र पाटील आहेत, आता तिसरंच नाव समोर येण्याची चिन्ह आहेत. कसं बघता तुम्ही, जर लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली सरळ सरळ तर कसं होईल, काय असेल समीकरण त्याचं? काय झालं, या इंदापूर विधानसभेमध्ये उमेदवार महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो, या ठिकाणी विजय हा महायुतीचाच होणार आहे. मग ते जर योगायोगाने हर्षवर्धनजी पाटील साहेबांना उमेदवारी मिळाली तर ते विजय होतील, दत्तात्रय भरणे मामांना उमेदवारी मिळाली तर दत्तामामा भरणे विजय होतील, आणि रिपब्लिकन पक्षाला मिळाला तर रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार विजय होईल. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची आता शंका पाळायची गरज नाही. आणि इंदापूरमध्ये आता जे वातावरण आहे निवडणुकीचं, लोकांकडून भरत शेठ शाह यांचं नाव समोर येतंय, त्यांचं लोकांकडून मागणी होती की भरत शेठ शाह यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्या, म्हणजे शरद पवार गटाकडून उमेदवारी द्या. कसं बघता तुम्ही त्या सर्व गोष्टींकडे, तुम्ही एक इंदापूर शहरातील नागरिक म्हणून? भरत शेठ शाह हे आमचे चांगले मित्र आहेत आणि मला वाटत नाही ते इतका मोठा घास घेतील लोक विधानसभेचा. त्यांची नगरपालिका पुरती मर्यादित त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यामध्ये कदाचित ते यशस्वी होतील. हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष. अतिशय प्रखर आणि विस्तृत स्वरूपात त्यांनी आपलं या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की काही असो, इंदापूर विधानसभेची जागा रिपब्लिकन पार्टीलाच द्या आणि इंदापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर विधानसभेवर स्वतःचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. असंच आमच्या यूट्यूब चॅनलला पहा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा विसरू नका, आणि असंच पाहत राहा बातमीचं बोला.